Hello students, I welcome you all to my YouTube channel Pharma Wisdom. So yesterday we have covered the first part of posology topic, and today we are going to cover the second part of posology topic. Remember yesterday we covered the definition of posology. Apart from it, we have already covered different factors affecting dose. There are 16 factors which affect dose. Out of that, 8 factors we have already covered in part 1. So remaining 8 factors we will cover in this part 2. So if you have still not subscribed to our channel, subscribe to our channel Pharma Wisdom to get our daily videos or regular videos. So starting with point number 9, accumulation. Some drugs produces the toxic effect if it is repeatedly administered for a long time. Example digitalis, emitin, heavy metals because these drugs excreted slowly. असे काही ड्रग्स किंवा मेडिसिन असतात जे टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतात किंवा जेव्हा आपण त्यांना पुन्हा पुन्हा आपल्या बॉडीमध्ये जर ॲडमिनिस्टर केलं तर हे ड्रग्स टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतात. एक्झाम्पल दिलेलं आहे डिजिटॅलिस, इमिटिन आणि हेवी मेटल्स. तर हे टॉक्झिक इफेक्ट का प्रोड्यूस करतात? कारण ह्या ड्रगचं एक्सक्रिशन स्लो असतं, म्हणजे जेव्हा बॉडीमधून त्याचं एक्सक्रिशन होतं ते फार स्लो होतं, म्हणजेच ते बॉडीमध्ये साठले जातात म्हणजेच ॲक्युम्युलेशन. Point number 10, that is additive effect. When two or more drugs administered together is equivalent to sum of their individual pharmacological action, the phenomenon is called as additive effect. Example, ephedrine and aminophylline administered together in bronchial asthma. तर कसं आहे की एक इंडिव्हिज्युअल ड्रग ॲडमिनिस्टर करण्यापेक्षा जेव्हा दोन ड्रग कॉम्बिनेशनमध्ये आपण देतो तेव्हा त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन वाढते. एक्झाम्पल दिलेलं आहे इफेड्रिन आणि अमायनोफायलिन. म्हणजे सपोज ए ड्रग आहे आणि ड्रग बी आहे. जर तुम्ही ए ड्रग इंडिव्हिज्युअली ॲडमिनिस्टर केला आणि बी ड्रग जर इंडिव्हिज्युअली ॲडमिनिस्टर केला तर त्याचा इफेक्ट तितकासा चांगला होत नाही जेव्हा तुम्ही ए प्लस बी असं कॉम्बिनेशन देता. म्हणजे जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर इफेड्रिन जर तुम्ही इंडिव्हिज्युअली ॲडमिनिस्टर केलं तर त्याचा तितका उपयोग होणार नाही, पण इफेड्रिन अँड अमायनोफायलिन हे जर तुम्ही कॉम्बिनेशन ॲडमिनिस्टर केलं तर त्याचा ब्रॉन्कायल अस्थमामध्ये नक्कीच फायदा होईल. पॉईंट नंबर 11, सिनर्जिझम. व्हेन टू ऑर मोर ड्रग्स ॲडमिनिस्टर्ड टुगेदर देन दे इन्क्रीज ॲक्टिव्हिटी ऑफ इच अदर, देन इट इज नोन ॲज सिनर्जिझम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रग जर एकाच वेळी ॲडमिनिस्टर केले किंवा त्याचा डोस दिला गेला तर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी वाढवतात, त्यालाच आपण म्हणतो सिनर्जिझम. एक्झाम्पल, व्हेन Procaine and adrenaline are administered together, then duration of action of procaine increases. म्हणजे जेव्हा प्रोकेन आणि ॲड्रेनलिन हे ड्रग तुम्ही एकत्रित ॲडमिनिस्टर करता तेव्हा त्याची ॲक्शन एकमेकांची वाढते किंवा प्रोकेनची जी ॲक्शन आहे ती ॲड्रेनलिनमुळे वाढली जाते, त्यालाच आपण म्हणतो सिनर्जिझम. पॉईंट नंबर 12, एक्झॅक्टली अपोजिट टू सिनर्जिझम, दॅट इज अँटागोनिझम. व्हेन two or more drugs administered together then they decreases activity of each other, then it is known as antagonism. म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेडिसिन्स एकाच वेळी बॉडीमध्ये जर ॲडमिनिस्टर केले आणि जर ते दोन ड्रग्स किंवा मेडिसिन एकमेकांची ॲक्टिव्हिटी कमी करत असतील तर त्याला आपण म्हणतो अँटागोनिझम. एक्झाम्पल, व्हेन ॲड्रेनलिन अँड ॲसिटाइलकोलिन आर ॲडमिनिस्टर्ड टुगेदर देन they decrease activity of each other and effect is neutral because adrenaline is vasoconstrictor and acetylcholine is vasodilator. एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, ॲड्रेनलिन आणि ॲसिटाइलकोलिन जर तुम्ही एकत्रित ॲडमिनिस्टर केलं सायमल्टेनियसली किंवा एकाच वेळी जर केलं तर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी कमी करतात आणि जो आपल्याला इफेक्ट मिळतो तो कसा मिळतो? न्यूट्रल मिळतो. कारण ॲड्रेनलिनची कॅटेगरी आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर, म्हणजे ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमला काय करतं? स्टिम्युलेट करतं. अँड ॲसिटाइलकोलिन इज वॅसोडायलेटर, म्हणजेच ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमला काय करतं? डिप्रेस करतं. एक वॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे आणि दुसरा वॅसोडायलेटर आहे, म्हणजे दोन्ही ऑपोजिट नेचरचे सबस्टन्स आहे आणि असे सबस्टन्स जर आपण एकाच वेळेस ॲडमिनिस्टर केले तर ते एकमेकांची ॲक्टिव्हिटी कमी करतात आणि मिळणारा इफेक्ट जो आहे आपल्याला तो न्यूट्रल मिळतो. दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज अँटागोनिझम. Point number 13, idiosyncrasy. Idiosyncrasy is also known as allergy. An extraordinary response to a drug
विच इज डिफरंट फ्रॉम इट्स कॅरेक्टरिस्टिक फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन इज कॉल्ड इडिओसिंक्रसी. एखाद्या ड्रगकडून आपली एक्सपेक्टेशन काय असते की त्या ड्रगने किंवा मेडिसिनने फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन त्याची प्रोड्यूस करावी आणि त्याचा आपल्या बॉडीवर चांगला इफेक्ट व्हावा आणि आपले जे डिसीज आहेत, जी पेन आहे ती कमी व्हावीत. पण असे काही ड्रग्ज असतात जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पॉन्स दाखवतात. म्हणजे त्यांना जी ॲक्शन दाखवायचं एक्सपेक्टेशन आपली आहे ती एक्सपेक्टेशन आपली कंप्लीट होत नाही आणि ड्रग्जचे काहीतरी वेगळ्याच रिॲक्शन होतात किंवा ॲलर्जिक कंडिशन्स तयार होतात. त्याला आपण म्हणतो इडिओसिंक्रसी. एक्झाम्पल बघा, सम पर्सन्स आर सेन्सिटिव्ह टू पेन्सिलिन अँड सल्फोनामाइड बिकॉज दे प्रोड्यूस सिव्हिअर टॉक्झिक इफेक्ट्स. काही जे लोक आहेत ते पेनिसिलिनला सेन्सिटिव्ह असतात. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आता बॅन आहे, पण इट इज ओल्ड सिलेबस, दॅट्स वाय दिस एक्झाम्पल इज स्टील देअर इन युअर सिलेबस. जुना सिलेबस असल्यामुळे हे एक्झाम्पल तुमच्या सिलेबसमध्ये अजूनसुद्धा आहे. तर काही लोक हे पेनिसिलिनला सेन्सिटिव्ह असतात आणि सल्फोनामाइड कॅटेगरीला किंवा सल्फा ड्रग्ज आपण ज्याला म्हणतो त्यालासुद्धा ते सेन्सिटिव्ह असतात बिकॉज दे प्रोड्युसेस सिव्हिअर टॉक्झिक इफेक्ट. ते स्किन रॅशेस किंवा काही टॉक्झिक इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यालाच आपण म्हणतो इडिओसिंक्रसी. नंबर 14, टॉलरन्स. When an unusually large dose of drug is required to produce a therapeutic effect than the normal therapeutic dose of the drug, the phenomenon is called as tolerance. एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या ड्रगचा थेराप्युटिक इफेक्ट मिळण्यासाठी जो काही डोस लागतो तो नॉर्मल असतो, पण काही लोकांना काय होतं की त्याच ड्रगचा लार्ज डोस लागतो. म्हणजे बॉडी काय करते, तो डोस टॉलरेट करते. दॅट इज वॉट कॉल्ड ॲज टॉलरन्स. म्हणजे थेरापेटिक इफेक्ट मिळण्यासाठी जेवढा डोस लागतो त्यापेक्षा जर जास्त डोस लागत असेल बॉडीला आणि कमी डोस दिला तर बॉडी त्याला टॉलरेट करत असेल, त्याला दुर्लक्षित करत असेल आणि लार्ज डोसची जर बॉडीची डिमांड असेल, दॅट फिनॉमिनन इज नोन ॲज टॉलरन्स. एक्झाम्पल, स्मोकर्स कॅन टॉलरेट निकोटीन. सी example is given, smokers can tolerate nicotine. In cigarette the nicotine is present, so smokers can, those who are regular smokers, जे रेग्युलर स्मोकर्स आहेत ते निकोटीन किती प्रमाणात घेऊ शकतात त्याला टॉलरेट करू शकतात. अल्कोहोलिक कॅन टॉलरेट लार्ज क्वांटिटी ऑफ अल्कोहोल. आणि अल्कोहोलिक जे लोक असतात ते किती प्रमाणात अल्कोहोल घेऊ शकतात किंवा जास्त क्वांटिटीमध्ये अल्कोहोल घेऊ शकतात, म्हणजेच त्या डोसला टॉलरेट करू शकतात. द ड्रग टॉलरन्स इज ऑफ 2 टाईप्स. आता जो टॉलरन्स फॅक्टर आपण बघितलं त्याचे 2 टाईप आहेत, ट्रू टॉलरन्स आणि सुडो टॉलरन्स. फर्स्ट आहे ट्रू टॉलरन्स. इट इज प्रोड्यूस्ड बाय ओरल अँड पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. तर ट्रू टॉलरन्स हा जेव्हा आपण ड्रग ओरली किंवा पॅरेंटली देतो तेव्हा जो टॉलरन्स मिळतो किंवा दुर्लक्षितपणा ड्रगचा असतो त्याला म्हणतो आपण ट्रू टॉलरन्स. आणि सेकंड आहे सुडो टॉलरन्स. इट इज प्रोड्यूस्ड ओनली टू द ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. फक्त जेव्हा तुम्ही ओरली ड्रग ॲडमिनिस्टर करता आणि त्यावेळेस जो टॉलरन्स प्रोड्यूस होतो त्याला आपण म्हणतो सुडो टॉलरन्स. नंबर 15 इज टॅकाफायलॅक्सिस. वेन सम ड्रग्स आर ॲडमिनिस्टर्ड रिपीटेडली ॲट शॉर्ट इंटरवल्स द सेल रिसेप्टार्स गेट ब्लॉक्ड. म्हणजे काही ड्रग्ज जर तुम्ही रिपीटेडली तुमच्या बॉडीमध्ये दिले अत्यंत कमी वेळात, म्हणजे शॉर्ट इंटरवलमध्ये, कमी टाईम ऑफ पिरियडमध्ये जर एक सारखेच ड्रग पुन्हा पुन्हा जर आपल्या बॉडीमध्ये दिले, द सेल रिसेप्टार्स गेट ब्लॉक्ड. सेल रिसेप्टर काय होतात, ब्लॉक होतात. अँड फार्मॅकोलॉजिकल रिस्पॉन्स टू दॅट ड्रग डिक्रीजेस. तर फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स जो तो ड्रगचा असतो तो कमी होतो. द डिक्रीज रिस्पॉन्स कॅनॉट बी रिव्हर्स बाय इन्क्रीजिंग द डोस. आणि जो त्याचा रिस्पॉन्स कमी झालेला रिस्पॉन्स असतो तो आपल्याला डोसची क्वांटिटी वाढवूनसुद्धा रिपेअर करता येत नाही. दॅट फिनॉमिनन इज नोन ॲज टॅकाफायलॅक्सिस ऑर ॲक्यूट टॉलरन्स. म्हणजेच काय, एकाच प्रकारचे ड्रग जर कमी कालावधीमध्ये पुन्हा पुन्हा जर आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केले किंवा आपल्या बॉडीला दिले तर सेल रिसेप्टर काय होतात, ब्लॉक होतात आणि जी फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन त्या ड्रगची असते ती कमी होते. आता ते फार्मॅकोलॉजिकल ड्रग ॲक्शन जी आहे ड्रगची ती डोसची क्वांटिटी वाढवून आपण रिपेअर करू शकत नाही किंवा पुन्हा ती फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आपण मिळवू शकत नाही. त्या फिनॉमिननला आपण म्हणतो टॅकाफायलॅक्सिस. एक्झाम्पल, इफिड्रिन गिवन रिपीटेड डोस ॲट शॉर्ट इंटरवल्स इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रोंकायल अस्थमा मे प्रोड्यूस व्हेरी लेस रिस्पॉन्स ड्यू टू टॅकाफायलॅक्सिस.
इफिड्रिन हा ब्रॉन्कायल अस्थमामध्ये वापरणारा एक ड्रग आहे, पण रिपीटेडली जर तुम्ही इफिड्रिनचा डोस अत्यंत कमी वेळाने दिला, दिवसातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा असं जर दिला तर त्याचा रिस्पॉन्स फार कमी येतो. कारण पुन्हा जर तुम्ही इफिड्रिनचा डोस देत गेलात तर तुमचे सेल रिसेप्टर ब्लॉक होतात किंवा ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात आणि त्या ड्रगची फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आपल्याला मिळत नाही. पॉईंट नंबर 16 दॅट इज मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस. So these are the 4 reasons responsible for metabolic disturbances. Initially we should know what is metabolism. There are 4 phases in the body. बॉडीमध्ये 4 फेजेस असतात: ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय? एखाद्या सबस्टन्सचा बायोलॉजिकल जो फॉर्म असतो, जो त्याचं केमिकल कन्व्हर्जन जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस. 4 कारणं सांगितले त्याच्यामध्ये. चेंजेस इन वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आपल्या बॉडीमधला जर वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स चेंज झाला तर बऱ्याचशा वेळेस डिहायड्रेशन कंडिशनमुळे काय होतं की आपला बॉडीमधला वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कमी होतो किंवा चेंज होतो, त्यावेळेसुद्धा आपला मेटाबॉलिक डिस्टर्बन्स होऊ शकतो. सेकंड, ॲसिड बेस बॅलन्स. ॲसिड बेस बॅलन्स pH ऑफ स्टमक इज ॲसिडिक. आपल्या पोटाचा जो pH आहे स्टमकचा तो ॲसिडिक आहे आणि तो ॲसिड बेस बॅलन्स आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो. तो जर चेंज झाला तर मेटाबॉलिक डिस्टर्बन्स होऊ शकतो. थर्ड, चेंज इन बॉडी टेम्परेचर. जर आपल्या बॉडीचं टेम्परेचर चेंज झालं म्हणजे इन कंडिशन ऑफ फीवर, जर आपल्याला ताप आला असेल तर आणि त्या कंडिशनमध्ये जर मेटाबॉलिक डिस्टर्बन्स होण्याचे चान्सेस असतात. अँड अदर फिजिओलॉजिकल फॅक्टर मे मॉडिफाय द इफेक्ट ऑफ ड्रग. आणि इतर कोणतेही फिजिओलॉजिकल फॅक्टर जे असतात जे ड्रगला मॉडिफाय करू शकतात, अशा कंडिशनमुळे आपल्याला मेटाबॉलिक डिस्टर्बन्स होतो. तर हे 4 फॅक्टर आहेत ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिस्टर्बन्स होतो. एक्झाम्पल बघा, सॅलिसिलेट्स रिड्यूस बॉडी टेम्परेचर इन ओनली इन केस अँड इंडिव्हिज्युअल हॅज राईज इन बॉडी टेम्परेचर. सॅलिसिलेट्स ॲनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक अशी त्याची ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे बॉडीमधलं पेन कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण सॅलिसिलेट वापरतो. पण सॅलिसिलेट बॉडीचं टेम्परेचर केव्हा कमी करतात? जेव्हा तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं तेव्हाच. दे हॅव नो अँटीपायरेटिक इफेक्ट इफ द बॉडी टेम्परेचर इज नॉर्मल. तुमचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल आहे आणि जर तुम्ही सॅलिसिलेटचा डोस घेतला तर त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर कमी होणार नाही. म्हणजेच काय, जेव्हा गरज असेल तेव्हाच जर आपण डोस घेतला तर हा मेटाबॉलिक डिस्टर्बन्स प्रोड्यूस होणार नाही. सॅलिसिलेटचा डोस जर घ्यायचा असेल तर तो तेव्हाच घ्या जेव्हा तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढलं असेल, तुम्हाला ताप आला असेल तेव्हाच. जर ताप न येतासुद्धा जर तुम्ही सॅलिसिलेटचा डोस घेतला तर बॉडी टेम्परेचरवर तितकासा परिणाम होणार नाही. सो दीज आर द रिमेनिंग 8 फॅक्टर्स, दॅट इज फॅक्टर्स number 9 to factor number 16 we have studied today. So if you have any questions or query, you can put your questions or queries in comment section. So only dose calculation methods are remaining now. Dose calculation methods will be covered in next presentation, that is posology part 3. If you have still not subscribed to our channel, subscribe to our channel Pharma Wisdom. Thank you so much.